नमस्कार. मी प्राध्यापक खानापुरे. मित्रांनो, आज आपण स्टेज हिप्नोटिझम या कार्यशाळेसंबंधी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. स्टेज हिप्नोटिझम कार्यशाळा एकूण 3 दिवसांची आहे आणि यामध्ये पहिल्या दिवशी आपण बघणार आहोत की हिप्नोटिझम म्हणजे काय, हिप्नोटिझमचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि हिप्नोटिझमचे भौतिक प्रगतीपासून मानसिक विकार घालवण्यापासून आध्यात्मिक प्रगतीपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांच्यापासून वयोवृद्ध माणसांच्यापर्यंत हिप्नोटिझम या शास्त्राचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल याविषयी आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण पहिल्या दिवशी बघणार आहोत की त्राटक म्हणजे काय, त्राटक साधना कसे करावेत, त्राटकाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि त्राटकचे वेगवेगळे उपयोग कोणते आहेत. अगदी आपल्या ह्या एकाग्रता, विल पॉवर, आध्यात्मिक प्रगती, थर्ड आय ॲक्टिवेशन, अतिंद्रिय शक्ती, अशा वेगवेगळे जे उपयोग आहेत त्या उपयोगाबद्दल आपण समजून घेणार आहोत. त्राटक भारतीय अध्यात्मशास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पॉईंट आहे, साधना आहे. तर ही साधना प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हे त्राटक का आहे आणि ते सायंटिफिकली कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स कसे मिळतात, केव्हा मिळतात, या बाबतीत अतिशय सखोलमध्ये आपण या कार्यशाळेमध्ये बघणार आहोत. त्यानंतर कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहे की स्टेज भीती. बरेच वेळा स्टेज भीतीमुळे आपण स्टेजवरती जात नाही. स्टेज भीतीमुळे आपण आपल्या आयुष्यातील बरेचशी संधी गमावून बसतो. प्रमोशन आपण टाळत असतो, राजकारणामध्ये मिळालेली संधी आपण टाळत असतो, किंवा आणखीन असे बरेचसे गोष्टी आहेत जे फक्त स्टेजवर बोलता येत नाही. स्टेजवर बोलताना भीती वाटते, या कारणाने आपण ते टाळत असतो. परंतु मित्रांनो, ह्या कार्यशाळेमध्ये स्टेज भीती म्हणजे काय, स्टेज भीती मागील मानसशास्त्र काय आहे, भीती का वाटते आणि भीतीपासून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याची वेगवेगळी टेक्निक तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तर या टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यातील अनेक वर्षाची स्टेज भीती कायमस्वरूपी तुमच्या मनातून, मेंदूतून घालवू शकता आणि कोणत्याही स्टेजवरती अतिशय बिनधास्तपणे भाषण करू शकता. त्याचबरोबर आपण बघणार आहोत की वक्तृत्व कला. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं, वक्ता दशसहस्रेषु, 10,000तून एक माणूस वक्ता असतो आणि ज्याला बोलता येतं तो मातीसुद्धा सोन्याच्या भावाने विकू शकतो आणि ज्याला बोलता येत नाही त्याच्याकडे सोनं जरी असलं तरी तो विकू शकत नाही. म्हणजे वक्तृत्वाला प्रचंड महत्त्व आहे. अगदी तुम्ही शिक्षक असू दे किंवा तुम्ही राजकारणात असू दे किंवा तुम्ही आणि कोणी कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, पण तुम्हाला स्टेजवर जाऊन भाषण करणं जमलं पाहिजे. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. सगळी वक्ते जे असतात ते सहजपणे कुठलीही पोस्ट ते अचीव करू शकतात. आज तुम्ही जर बघितलं, सगळी राजकीय जे लोक आहेत, अगदी बाळासाहेब ठाकरे म्हणा, अटल बिहारी वाजपेयी म्हणा, प्रमोद महाजन म्हणा, ही सगळी जे दिग्गज लोक आहेत ना, ॲक्च्युली त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती काही नसताना, त्यांच्याकडे आणखीन कुठलेही साधन नसताना, तर ती लोक फक्त वक्तृत्वाच्या जोरावरती महाराष्ट्र जिंकलेलं आहे किंवा देश जिंकलेला आहे. कारण वक्तृत्वामध्ये तितकी ताकद आहे. म्हणून आपण या वर्कशॉपमध्ये हे वक्तृत्व कला काय आहे आणि ही वक्तृत्व कला विकसित करण्याचे, अतिशय प्रभावीपणे विकसित करण्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत आणि आपण स्वतःमध्ये ही कला कशा पद्धतीने विकसित केलं पाहिजे
यासंबंधी आपण सखोलमध्ये विथ प्रॅक्टिकल बघणार आहोत. स्वतः आपण त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आपण लोकांना एका क्षणामध्ये संमोहित कसं करायचं, 1-2 मिनिटामध्ये लोकांना हिप्नोटाईज कसं करायचं, ज्याला आपण इन्स्टंट हिप्नोटिझम म्हणतो. तर ती इन्स्टंट हिप्नोटिझम आपण बघणार आहोत. तुम्ही स्टेजवरती आलेली जी लोक असतात त्यांना अगदी 1 मिनिटामध्ये पटकन हिप्नोटाईज करू शकता, त्यांना हिप्नोटिझमच्या अवस्थेत नेऊ शकता आणि त्यांच्याकडनं बरेचसे कार्यक्रम करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने एका क्षणामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये समोरच्या माणसांना हिप्नोटाईज कसं करायचं याची गुपित, त्याच्या मागचे शास्त्र, त्याच्या मागचे टेक्निक्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या वर्कशॉपमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहे की स्टेजवरती 50 ते 60 लोकांना बोलवून त्यांना अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये हिप्नोटिझम कसं करायचं, त्याला आपण ग्रुप हिप्नोटिझम म्हणतो. तर सगळ्या लोकांना ॲट ए टाईम अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये हिप्नोटाईज कसं करायचं, त्यांना संमोहित कसं करायचं आहे आणि त्यांच्याकडनं अतिशय दर्जेदार अशा पद्धतीने 3 ते 4 तासांचे कार्यक्रम कसं करून घ्यायचं. तुम्ही हिप्नोटिझमचे कार्यक्रम बघितलेला असणार आहे. काही हिप्नोटिस्ट स्टेजवरती लोकांना हिप्नोटाईज करतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही डान्स करा म्हटल्यानंतर ती सगळे डान्स करायला लागतात. तुम्ही गाणे म्हणा म्हटल्यानंतर गाणे म्हणायला लागतात. मिमिक्री करा म्हटले की मिमिक्री करायला लागतात, नकला करायला लागतात. आणि त्यांच्या हातामध्ये मिरच्या देऊन जर त्यांना सांगितलं की बाबा तुझ्या हातामध्ये बर्फी आहे, गोड आहे आणि तू खा म्हटल्यानंतर ती लोक आनंदाने खायला लागतात. किंवा त्यांचे हात बधीर करून त्यांना सांगितलं 1 2 3 म्हणतात तुझा उजवा हात बधीर होणार आहे आणि मी सुई टोचलं तरी तुला दुखणार नाही, असं सूचना देऊन जर तुम्ही त्यांच्या हातामध्ये सुई टोचला, 1 नाही 10-15 सुया जरी टोचला तरी त्या लोकांना दुखत नाही किंवा रक्तसुद्धा येत नाही. किंवा त्यांना उभे करून त्यांना सांगितलं मी कितीही गुदगुल्या केलं तर तुम्हाला गुदगुल्या होणार नाही, तर तुम्ही कितीही गुदगुल्या करून बघा, गुदगुल्या होत नाही. त्यांना जर म्हटलं की तुम्हाला प्रचंड थंडी वाजते तर अतिशय थंडीने कुडकुडा लागतात. त्यांना जर तुम्ही सूचना दिला तुम्हाला घाम सुटलेला आहे, उकडतोय, तर अक्षरशः चेहऱ्यावरती अंगावरती घाम येतात, पूर्ण घामाने भिजून जातात. किंवा एखाद्या व्यक्तीला तुझं शरीर पूर्णपणे कडक झालेलं आहे, तू स्टीलचं झालेलं आहे, असं सूचना देऊन जर त्यांना 2 खुर्च्यांच्या मध्ये झोपवला आणि त्याच्यावरती त्याच्या पोटावरती एखाद्या माणसाला उभा केला तरीसुद्धा तो माणूस अजिबात वाकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने अतिशय मनोरंजक, अतिशय आकर्षक, इंटरेस्टिंग कार्यक्रम तुम्ही करून घेऊ शकता. लोकांचे 3 ते 4 तासांचं तुम्ही करमणूक करू शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही हिप्नोटिझमच्या अवस्थेत असलेले लोकांचे माइंड प्रोग्रामिंग करू शकता. शाळा कॉलेजची मुलं जर स्टेजवरती आले असतील तर त्यांना तुम्ही एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग, अभ्यासाची आवड, परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवणे, अशा सगळ्या गोष्टींच्यावरती तुम्ही सूचना देऊन त्यांच्यामध्ये ते विकसित करू शकता. अगदी त्यांच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी एकाग्रता, स्मरणशक्तीचा किंवा अभ्यास करण्याबद्दलचं सूचना देता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या दिवसापासून त्यांच्यामध्ये खूप प्रगती झालेली दिसेल. आणि जर स्टेजवरती काही मानसिक विकाराचे पेशंट आले असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही सूचना देऊ शकता. तुम्हाला इथून पुढं भीती वाटणार नाही, तुम्हाला चिडचिड वाटणार नाही, तुम्ही रागवणार नाही, तुम्हाला अतिशय शांत आणि छान झोप लागेल. अशा पद्धतीने झोप, भीती, ताण, तणाव, चिंता, काळजी, नैराश्य, BP, शुगर, अशा बरेचशा विकारांच्यावरती सुद्धा तुम्ही उपचार करू शकता, सूचना देऊ शकता. आणि काही व्यसनी लोक स्टेजवरती आले असतील, दारू, सिगारेट, तंबाखू, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सूचना देऊन हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये दिलेली सूचना अतिशय परिणामकारक असतात, प्रभावी असतात.
म्हणून त्यांच्या अंतर्मनामध्ये एकदा हिप्नोटिझमच्या अवस्थेत सूचना दिल्यानंतर ते कायमस्वरूपी व्यसनापासून मुक्त होतात. म्हणून मित्रांनो, हिप्नोटिझमच्या माध्यमातून तुम्ही करमणुकीचे कार्यक्रम करू शकता आणि प्लस तुम्ही दुसऱ्यांचं मदत करू शकता त्यांच्या अंतर्मनामध्ये सूचना देऊन. तर मित्रांनो, या कार्यशाळेमध्ये जे भाग घेणार आहेत त्यांना आपण एक लाईट हिप्नोटिझमच्या अवस्थेत नेऊन, म्हणजे अल्फा स्टेट ऑफ माइंड म्हणतात, त्या अल्फा स्टेट ऑफ माइंडमध्ये नेऊन चांगली प्रोग्रामिंग आपण करणार आहोत. म्हणजे तुम्ही एक, तुमच्यामध्ये भीती पूर्णपणे नष्ट झालेली आहे, तुम्ही एक चांगले वक्ते आहात, कोणत्याही स्टेजवरती अतिशय उत्कृष्टपणे भाषण करू शकता, तुम्ही एक चांगले हिप्नोटिस्ट आहात, तुम्ही कोणत्याही स्टेजवरती सहजपणे हिप्नोटिझमचा कार्यक्रम करू शकता, सहजपणे 50-60 लोकांना हिप्नोटिझमच्या अवस्थेत नेऊ शकता, तुम्ही उत्कृष्ट कार्यक्रम करून घेऊ शकता. अशा पद्धतीचे काही चांगल्या सूचना तुमच्या अंतर्मनामध्ये पेरले जाणार आहे, प्रोग्रामिंग केले जाणार आहे. म्हणून तुम्हाला एक चांगलं हिप्नोटिस्ट होण्यासाठी, एक चांगलं वक्ता होण्यासाठी, तुमच्यातील स्टेज भीती घालवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर ही कार्यशाळा तुम्ही अटेंड करून तुमचे फायदे काय, कशासाठी हे सगळं करायचं आहे? तर मित्रांनो, एकदा जर ही कार्यशाळा तुम्ही अटेंड केला, एकदा जर तुम्ही परफेक्टली ट्रेनिंग घेतला, तर तुम्ही तुमच्या आयुष्यभर प्रत्येक गणेशोत्सव, नवरात्र, शाळा कॉलेजमध्ये किंवा गाव जत्राच्या वेळी किंवा कुणाच्या तरी वाढदिवसाच्या वेळी तुम्ही कार्यक्रम करू शकता. अगदी 5,000 ते 11,000 पर्यंत मानधन घेऊन तुम्ही कार्यक्रम करू शकता आणि त्याच्यातनं प्रचंड पैसा मिळवू शकता. अगदी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा जरी कार्यक्रम केला किंवा आठवड्यातून 1 वेळा जरी कार्यक्रम केला तरी कमीत कमी 5,000 रुपये तुम्ही मिळवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या सभागृहामध्ये तिकिटावरती 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये असे तिकीट लावून तिकिटावरती प्रोफेशनल स्टेज शो करू शकता. अगदी वेगवेगळ्या तालुक्यांच्यामध्ये, जिल्ह्यांच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिकीटवरती कार्यक्रम करू शकता, प्रोफेशनल कार्यक्रम करू शकता आणि ह्याच्यातनं तुम्ही फक्त 3 ते 4 तासामध्ये 1,00,000, 2,00,000 रुपयेसुद्धा मिळवू शकता. इतकी ताकद या स्टेज हिप्नोटिझमच्या प्रोग्राममध्ये आहे, कार्यशाळेमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्ही फक्त एकदाच शिकायचं आहे आणि फक्त 2-4 दिवसच प्रॅक्टिस करायचं आहे आणि एवढं जर केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यभर पैसाही मिळवू शकताच, पण पैशाबरोबर तुम्ही स्वतःचा मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढवू शकता. तुम्ही एकदा तुमच्या गावामध्ये किंवा कुठेही कार्यक्रम जर केला तर तुमचं कार्यक्रम बघणारा प्रत्येक माणूस तुम्हाला प्रचंड रिस्पेक्ट द्यायला लागेल, तुम्हाला घाबरायला लागेल, तुमचा विरोध करणं थांबवेल, तुमचे शत्रू पूर्णपणे निघून जातील, तुमचे नाद करणार नाही, कोल्हापुरी भाषेत बोलायचं झालं तर इतके जबरदस्त याच्यामध्ये उपयोग आहे. पैसाबरोबर मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि एक इम्प्रेशन, लोकांच्यावरचा एक दबदबा तुम्ही ह्याच्यातनं निर्माण करू शकता. म्हणून मित्रांनो, ज्यांचे शिक्षण कमी झालेलं आहे, अगदी 10वी-12वी आहेत किंवा ज्यांना नोकरी नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, हालाकीची आहे, पैसे मिळवण्याची सोर्स नाही, पैसा कसा मिळवायचा हे मार्ग माहीत नाही, तर अशा लोकांना एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही स्टेज हिप्नोटिझम कार्यशाळा करा आणि आयुष्यभर अतिशय मान सन्मानाने जीवन जगा, आयुष्यभर हवे तेवढे पैसा मिळवा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जितकी काही हिप्नोटिस्ट आहेत त्यातील जवळपास 70 ते 80% हिप्नोटिस्ट हे माझे विद्यार्थी आहेत. कोणी मानसोपचार शिकलेला आहे, कोणी स्टेज हिप्नोटिझम शिकलेला आहे, कोणी स्वसंमोहन शिकलेला आहे. तर जवळपास 70 ते 80% हिप्नोटिस्ट हे माझे विद्यार्थी आहेत. कारण मी हिप्नोटिस्ट घडवण्याचा कार्यक्रम करत असतो, कार्यशाळा घेत असतो. वर्षातून 2 ते 3 वेळा
कधी मानसोपचार, कधी स्टेज हिप्नोटिझम, कधी सेल्फ हिप्नोटिझम ह्या माध्यमातून कार्यशाळा घेऊन मी हिप्नोटिस्ट घडवतो आणि आज महाराष्ट्रामध्ये हजारो हिप्नोटिस्ट हे माझे विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला सुद्धा ते बनता येतं. यामध्ये कोणीही स्त्री किंवा पुरुष दोघंही भाग घेऊ शकतात आणि 20 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कोणीही ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. ह्यामध्ये कुठल्याही धर्माचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, स्त्री पुरुषाचं बंधन नाही. फक्त तुमचं वय 20च्या वर असला पाहिजे, 60च्या खाली असला पाहिजे. मग तुम्ही कार्यक्रम करू शकता, भाग घेऊ शकता, आयुष्यभर चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रोग्राम करू शकता. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्षातून स्टेज हिप्नोटिझम वर्षातून आपण फक्त एकदा किंवा 2 वेळा, जास्तीत जास्त 2 वेळा कार्यशाळा घेत असतो. म्हणून ज्यांना या कार्यशाळेमध्ये भाग घ्यायचा आहे ते तुम्ही भाग घेऊ शकता. पुन्हा लवकर कार्यशाळा होणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या फेसबुकवरती जाऊ शकता. फेसबुकवर जाऊन खानापुरे शरण असं टाईप करा किंवा यूट्यूबवरती जावा. यूट्यूबवरती खानापुरे हिप्नोटिझम असं टाईप करा आणि यूट्यूबवरती माझे आत्ता जवळपास 250 व्हिडिओज आहेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये कमीत कमी 2000 ते 2500 व्हिडिओज अजून अपलोड होणार आहेत. तर तुम्ही यूट्यूबवरती जावा, त्याच्यामध्ये डिटेल सगळे माझ्या विद्यार्थ्यांचे मनोगत बघा. माझ्या कार्यशाळेमध्ये आपण जे काय वर्कशॉप घेत असतो त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आपण शिकवतो, तर ते तुम्ही ऐकू शकता. मन म्हणजे काय, आत्मा काय, परमात्मा काय, हिप्नोटिझम काय, चक्रा काय, ऑरा काय, त्याच्यानंतर अतिंद्रिय शक्ती म्हणजे काय, पुनर्जन्म म्हणजे काय, डाउजिंग म्हणजे काय, अशा अनेक विषयांच्यावरती आपले यूट्यूबवरती लेक्चर्स आहेत, ते तुम्ही ऐकू शकता. वारंवार नवीन नवीन लेक्चर्स आम्ही टाकत असतो, अपलोड करत असतो, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत ह्या लिंक शेअर करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला आपोआप बघायला मिळतील. तर मित्रांनो, या कार्यशाळेसंबंधीचं सगळं डिटेल जे आहे, म्हणजे कार्यशाळा कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या तारखेला आहे, किती ते किती तारखेला कार्यशाळा आहे, टायमिंग त्याचं काय आहे, त्याची फी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल या व्हिडिओच्या शेवटी एक JPG फाईल आहे, तर त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर ती फाईल बघा. तर ते फाईल बघून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. माझ्याकडनं हिप्नोटिझम शिकल्याचं तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. त्यानंतर नोट्स दिलं जाणार आहेत, अतिशय चांगले नोट्स दिले जाणार आहेत. त्यानंतर तुमच्या माइंड प्रोग्रामिंगची ऑडिओ CD देणार आहे, काही म्युझिक्स, काही अतिशय महत्त्वाची गाणे. आणि महत्त्वाचे म्हणजे हिप्नोटिझमच्या अवस्थेत नेण्यासाठी काही सायंटिफिक म्युझिक्स असतात. फक्त त्या म्युझिक जरी तुम्ही लावला तरी समोरचा माणूस हिप्नोटिझमच्या अवस्थेत जातो, असे काही म्युझिक्स दिले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे परफेक्टली तुमच्याकडनं स्टेजवरती हिप्नोटिझमचा कार्यक्रम कसा करून घ्यायचा, 50 ते 60 लोकांना स्टेजवरती बोलवण्यापासून त्यांना हिप्नोटिझम करण्यापर्यंत आणि हिप्नोटिझम करून 3 ते 4 तासांचं वेगवेगळे कार्यक्रम करून घेणे आणि त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थितपणे सूचना देणे, त्यांच्या अंतर्मनावर चांगली सूचना देणे आणि त्यांना व्यवस्थितपणे जागे करणे, इथपर्यंत अतिशय परफेक्टली प्रत्येकाच्याकडनं वैयक्तिक प्रॅक्टिस करून घेतलं जाणार आहे. अगदी तुम्ही इथून गेल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये माझे शेकडो असे विद्यार्थी आहेत, फक्त दुसऱ्याच दिवशी कार्यक्रम केलेला आहे. आज त्यांनी शिकलेले आणि दुसऱ्याच दिवशी स्टेजवरती जाऊन कार्यक्रम केलेले असे शेकडो उदाहरणं आहेत. आणि तुम्ही सुद्धा ते करू शकता, किंवा ॲटलिस्ट 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्टेजवरती प्रोग्राम करू शकता, हे निश्चित आहे. कारण इतकी प्रॅक्टिस आपण या वर्कशॉपमध्ये करून घेत असतो. म्हणून मित्रांनो,
की ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी जे दिलेलं आहे ते फाईल बघा, त्याच्यामध्ये दिलेले इन्फॉर्मेशनप्रमाणे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, भाग घ्या. आणि जे भाग घेतील तर ती लोक येताना स्वतःचे आय कार्ड साईज 2 फोटो आणायचे आहेत. त्याच्यानंतर एक पेन ड्राईव्ह आणायचा आहे. 8 GB ते 16 GBचं एक पेन ड्राईव्ह तुम्हाला घेऊन यायचं आहे. आणि तुम्ही कार्यशाळेसाठी पैसा भरल्याचं जो रिसीट आहे तो रिसीट घ्यायचा आहे. आणि जे लांबून लोक येतात, बाहेरून लोक येतात, तर अशा लोकांनी मुक्कामाचे तुमचे जे काही साहित्य असेल ते घेऊन यायचं आहे. तुमचे रेग्युलर जे काही औषध वगैरे असतील ते घेऊन यायचं आहे. आणि तुम्हाला एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर आदल्या दिवशी 2 दिवस पूर्वी तुम्हाला सगळी नोटीस पाठवला जाईल, काय काय घेऊन यायचं आहे, कुठं यायचं आहे, कोणत्या ठिकाणी यायचं आहे, किती वाजता यायचं आहे, हे एक ऑडिओ क्लिप करून तुम्हाला पाठवण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्ही सखोलमध्ये याबाबत फेसबुकवरती जावा, यूट्यूबवरती जावा आणि ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे, काही प्रश्न विचारायचा आहे, ते मला फोन करू शकतात. 8975755099 8975755099 या मोबाईलवर तुम्ही कॉल करा. तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. अकाउंट नंबरसुद्धा शेवटी दिलेला आहे. धन्यवाद. थँक्स.